नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही ठळक घडामोडी. आणखी एक टँकर भारतात पोहोचणार. नंदादेवी नावाचा आणखी एक द्रवरूप पेट्रोलियम वायू वाहून नेणारा टँकर लवकरच गुजरातमधील कांडला बंदरावर पोहोचणार. पेट्रोलियम वायूचा पुरवठा अधिक मजबूत होणार. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक. 400 जणांचा मृत्यू, 250हून अधिक जखमी. क्रिकेटपटू राशिद खान संतापला. वाहनावर लाल दिवा बसवण्याची कोणतीही मागणी केली नव्हती. प्रशासनाने दिलेलं वाहन जसंच्या तसं स्वीकारलं. महापौर रितू तावडे यांचं स्पष्टीकरण. रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या प्रवीण लोणकरला 14 दिवसांची कोठडी. या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या 13 वर पोहोचली. वाघोली परिसरातील रामसोनी कॉलेज समोर विद्यार्थ्यांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला. मुख्य आरोपी मंगेश सागळे आणि त्याच्या साथीदारांना अटक. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची वरात काढत गुन्हेगारी प्रवृत्तीला शिकवला धडा. चंद्रपूर शहरात गॅस वितरणाचा सावळा गोंधळ समोर. बुकिंग एकाच्या नावाने आणि गॅसची डिलिव्हरी परस्पर दुसऱ्यालाच. मनसे नेते सचिन भोयर यांनी गॅस एजन्सी चालकाला विचारला जाब. पाण्याच्या बकेटमध्ये बनवली देशी जुगाडातून इलेक्ट्रिक चूल. भंडाऱ्याच्या खात्यातील वैद्य दाम्पत्याची कमाल. देशी जुगाडातून तयार केलेल्या या चुलीला आता मोठी मागणी. सांगलीची कृष्णा नदी बनली गटारगंगा. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत घेतले पाण्याचे नमुने. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांच्या तक्रारीनंतर थेट कोल्हापूरच्या प्रदूषण महामंडळाकडून दखल. मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक नवी एसी लोकल. मे महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत. मुंबईकरांना मिळणार दिलासा. भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक फेज 4 परिसरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकामुळे अपघात. महानगरपालिकेच्या दिशादर्शक फलकाला दिली जोरदार धडक. एका रिक्षालाही धडक दिल्याची माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.